हम तुम्हारे साथ हैं। आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। काय सांगणार या ठिकाणी आज काँग्रेस भवनासमोर तुम्ही आंदोलन केलेलं आहे? एका बाजूला आमच्या वहिनी साहेबांना पहाडा एवढं दुःख झालेलं आहे। पहाडासारखा नेता, महाराष्ट्राचा सर्वांना हवा असणार वाटणारा नेता आमचे अजितदादा जाऊन 6 महिने झाले नाही। एका बाजूला महाराष्ट्र सांभाळणारा निघालेल्या आमच्या दुर्गा आदरणीय वहिनी साहेब यांच्यावर काँग्रेस पक्षाने असे आरोप करणे, अपमानास्पद त्यांच्याबद्दल बोलणे हे अतिशय महाराष्ट्राच्या संस्कृतीला शोभणारं कृत्य नाही आहे। त्यामुळे आमची पहिली मागणी आहे, 24 तासाच्या आत हर्षवर्धन सपकाळ यांनी जाहीर माफी मागावी, तरच हे आंदोलन आमचं शांत राहील। अन्यथा हे आंदोलन आमचं तीव्र करणार आहोत आम्ही। महानगराध्यक्ष बोलताय राष्ट्रवादी काँग्रेसने तुमच्या कार्यालयात आंदोलन केलेलं आहे, तुम्ही पण फुलं आणि पाणी देऊन त्यांच्या ठिकाणी स्वागत केल्याचं दिसलं, काय भूमिका आहे तुमची? आमची भूमिका अशी आहे की आपली परंपरा आहे की जे पाहुणे आहे ते आपले देवभाऊ आहे, ते आले तर मी त्यांचं स्वागत याच्यासाठी केलं की गांधीवादी पद्धतीने ते आंदोलन करताय, त्यांची एक दिशाभूल काही लोकांनी केलेली आहे। आमचा प्रेम अजित पवार साहेबांसोबत आजही आहे, पूर्वी होता आणि राहीलच। एक ताई उपमुख्यमंत्री असताना हे आंदोलन यांनी केलं, याच्यापेक्षा जे अपघात झाला अजित पवार साहेबांचा त्याची निष्पक्ष चौकशी होण्यासाठी त्यांनी आंदोलन करायला पाहिजे होतं। ते न करता हे लहानचं आंदोलन ते करताय। मला वाटतं ते पहिल्यांदा रोडवर उतरले आणि मुद्दा काय घेऊन उतरले, एकदम क्षुल्लक मुद्दा। त्यांनी तर हे मुद्दा घेऊन रोडावर यायला पाहिजे, तर आम्ही त्यांच्या सोबत राहिले असते की अजित पवार साहेबांना जे अपघात झालेला आहे त्याची निष्पक्ष चौकशी व्हायला पाहिजे। आज तारखेपर्यंत ताई उपमुख्यमंत्री असताना एक FIR सुद्धा झाली नाही महाराष्ट्रामध्ये। आमचे नेते राहुल गांधी यांनी आदेश दिल्याप्रमाणे पार्थ पवार यांना सोबत घेऊन कर्नाटकमध्ये आम्ही FIR नोंद केलेली आहे। याची चौकशी होणे गरजेचं आहे। हे आंदोलन चुकीचं चालू आहे, ठीक आहे, त्यांनी केलं आहे, त्यांच्या आंदोलनाची पद्धत आहे, आम्ही त्यांचं स्वागत याच्यासाठी केलं की ते थकले आहे, आमच्या दारी आले आहे, त्यांना पाणी द्यायला पाहिजे, फुलं द्यायला पाहिजे, आम्ही प्रेमाने त्यांचा सत्कार केला। बाकी काय सांगणार आपण या ठिकाणी आपल्या वतीने आज आंदोलन करण्यात आलेलं आहे। काँग्रेसने देखील या ठिकाणी आपल्याला फुलं देऊन प्रयत्न केला आहे। हर्षवर्धन सपकाळांनी जे सुनेत्राताईंच्या बद्दल वाचाळ वक्तव्य केलं त्याचा निषेध म्हणून आम्ही या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं निषेध करण्याच्यासाठी उपस्थित झालेलो आहोत आणि काँग्रेस पक्षाचा धिक्कार आम्ही या ठिकाणी करतोय। काँग्रेसने या ठिकाणी फुलं दिलेले आपल्याला, हर्षवर्धन सपकाळांचे काय वाटते तुम्हाला, ते वक्तव्य जे केले त्यांनी काय मागणी असणार? हर्षवर्धन सपकाळ हे काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहेत, त्यांना ही भाषा शोभत नाही। अजितदादांना जाऊन 6 महिने सुद्धा झालेले नाहीत, इतका मोठा दुःखाचा डोंगर हा पवार कुटुंबावरती, सुनेत्राताईंवरती त्या ठिकाणी उभा राहिलेला आहे। सहानुभूती दाखवण्याच्या ऐवजी अशा वाचाळ स्टेटमेंटमधून त्यांनी त्यांचा अवमान केलेला आहे। याचं मोठं दुःख किंवा हे भूमिका जी आहे काँग्रेसची ही जनतेला अजिबात पसंत झालेली नाही आहे। अनेक ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं राज्यातून मोठ्या प्रमाणामध्ये निषेध केला जातोय। काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते इथं फुलं घेऊन आले। एका बाजूला तुम्ही तुमचे प्रदेशाध्यक्ष उद्धटपणाची भाषा वापरतात, महिला म्हणून ज्या पक्षाच्या राज्याच्या उपमुख्यमंत्री आहेत सुनेत्राताई, महिलांचा किती आदर करतो आपण काँग्रेस पक्ष, याच्यामध्येच त्यांच्या स्टेटमेंटच्या माध्यमातून दिसतंय। एका बाजूला महिलांच्या बद्दल आदर दाखवायचा आणि दुसऱ्या बाजूला महिलांच्या बद्दल वेगळ्या भाषेतून बोलायचं, ही काँग्रेसची दुटप्पी भूमिका या ठिकाणी दिसते आहे। आणि
जे काही स्टेटमेंट त्यांनी सुनेत्राताईंच्या बद्दल केलं त्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं तीव्र निषेध आम्ही करतो आहोत. त्यांनी पक्षाची सुनेत्राताईंची माफी मागितली पाहिजे अशा भावना आमच्या सर्वांच्या या ठिकाणी आहेत. बद्दल काँग्रेस पक्षाला सन्मान. 2 मिनिटं थांब. झालंय का? ओके, स्टँड बाय. अरे बूम अजितदादांबद्दल काँग्रेस पक्षाला सन्मान होता आहे, राहील. कारण की ते काँग्रेसचा जे घटक होते. काँग्रेस पक्ष तो चुलत भाऊचा आहे. फरक एवढा आहे की आम्ही हीच मागणी करत आलोय पहिलेपासून की बुवा दादांचा जो अपघात झाला आहे त्याची निपक्षपाती चौकशी झाली पाहिजे, त्या FIR दाखल झाला पाहिजे. या लोकांनी सत्तेत असताना सुद्धा, हे सत्तेत आहेत आता, तरी सुद्धा यांच्याने गुन्हा दाखल झाला नाही, FIR दाखल झाली नाही. आणि काँग्रेस पक्षाने दादांबद्दल सन्मान आहे म्हणून कर्नाटकमध्ये गुन्हा FIR दाखल केलेला आहे. तर काँग्रेस जितकी अजितदादांची बघते तितकी अजितदादांचा सन्मान काँग्रेसने केला आहे, तेवढा या पक्षाने केलेला नाहीये. हे सत्तेत अजून सुद्धा FIR दाखल करू शकले नाही. ठीक आहे, त्यांचा मोर्चा, आम्ही त्यांच्या मोर्चाला त्यांना पाणी दिलं, त्यांना फुलंही दिले, गांधी मार्गाने आम्ही त्यांचा सन्मान केला. पण एकीकडे मला एक मुद्दा मांडायचा आहे. एक मिनिट. सुनेत्राताई या सुनेत्राताईंच्या वक्तव्याबद्दल आपला निषेध ते या ठिकाणी नोंदवत आहेत. काँग्रेस भवनासमोर येऊन ते आपला निषेध नोंदवत आंदोलन करतायत. त्यांनी आंदोलन केलंय, लोकशाही मार्गाने केलेलं आहे. आम्ही त्यांचं प्रत्युत्तर हे लोकशाही मार्गाने दिलेलं आहे, गांधी मार्गाने दिलेलं आहे. महात्मा गांधीजींचा अनुषंगाने आम्ही त्यांचं हे केलेलं आहे. त्यांना पाणी आणि फुलाचं हे केलेलं आहे. पाणी आणि फुलं देऊन तुम्ही त्यांना समर्थन दिलंय. समर्थन नाही दिलंय. आता त्यांनी फार आमचेच भाऊ बंद आहेत ते. त्यांनी आता इतना घोषणा दिलेल्या आहे. हो, घरी आलेल्या पाहुण्यांचा आम्ही सत्कार केला. हम तुम्हारे साथ हैं. हाय 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 हाय. माफी मांगो, माफी मांगो. माफी नहीं. आती है. राष्ट्रवादी मैदान में. राष्ट्रवादी भेटू द्या. एक मिनिट थांबा. एक मिनिट. माफी